मित्रांनो, इथे मका भरायचं काम आहे ते काय चालू बघा. हे बघा, इथे सकाळी सकाळी जे आहेत मकावर आणि गिन्नी गवतावर पाणी लावून दिलेलं आहेत. आणि मी इथे आता आली आहे तर गिन्नी गवताला पाणी भरण्यासाठी. आता इथे गिन्नी गवत पण भरून घ्यायचं आहेत आणि मका पण. म्हणजे आता आम्ही कुठले पण जे कामे असेल ते सकाळी सकाळी सुरू करतो, कारण शेतामधली जी पण कामे आहेत ना ती अशा पद्धतीनं सकाळी सकाळी जर सुरू केली ना तर मग इतका त्रास होत नाहीत आणि कामे पण हे पटकन होतात. आणि आता सकाळचे वाजले आहेत 9:30 आणि घरातला स्वयंपाक वगैरे म्हणजे घरातले जे पण कामे आहेत ते आवरून मी इथे आलेली आहेत. आणि मग आम्ही दोघे पण इथे गिन्नी गवतावर बारी देत आहोत, कारण की मग जास्त जर पाणी झालं, विहिरीचं पाणी खूप जास्त आहे आणि जास्त जर पाणी झालं तर मग आपला जो बांध आहे तो फुटून दुसऱ्याच्या शेतामध्ये पाणी जातं. तर त्याच्यामुळे असं मग एका साईडला सांगावं लागतं भरलं की नाहीत, मग नंतर एका साईडनं आम्ही बारं जे आहे ते देतो पाण्याचं. तर हे बघा इथे. आणि आता काय आहेत ना की आता हिवाळा आहेत आणि हिवाळ्यामध्ये मग कुठली पण जे पीक आहेत, गिन्नी गवत असो किंवा दुसरं कुठलं तुमचं पीक आहे ते लवकर असं वाढत नाहीत. मका असो, गिन्नी गवत असो, तर त्याला वाढ इतकी राहत नाहीत हिवाळ्यामुळे. आणि नंतर म्हणजे उन्हाळ्यात किंवा पावसाळ्यामध्ये तर कुठलं पण जे पीक आहे ते पटकन वाढतं, पण हिवाळ्यामध्ये याची वाढ जी आहे ती खूपच कमी आहेत. आणि हे गवत ना आम्ही एका साईडनं जर कापलं ना तर दुसऱ्या साईडनं खूपच लवकर वाढतं. म्हणजे आमची अक्षरशः कापायची फजिती होऊन जाते. पण आता हिवाळा असल्यामुळे त्याला वाढच खूप कमी आहेत आणि मग आम्ही जे कवळच गवत आहेत ते कापून घेतो. तर हे बघा, आता इथे आपलं जे पाणी आहे ते भरून झालेलं आहेत. आणि मी आता इथे जी मोटर आहे ती बंद करायला चालली आहेत, कारण की पाणी जर जास्त झालं तर खाली लोकांच्या वावरात पण जाऊ शकतं. तर त्याच्यामुळे आता मोटर बंद करून घेणार आहेत. आणि नंतर मग मला थोडासा लसूण पण लावून घ्यायचा आहे, कारण की काल मी काही लसूण लावलेला नाही आहेत. काल फक्त बी फोडून ठेवलेलं होतं आणि मग तो लसूण मी आता लावून घेणार आहेत. आणि आता बाहेर खूपच ऊन आहेत, मग त्याच्यामुळे मी थोडीशी सावलीला बसून बकऱ्यांना पण चारत. आणि म्हटलं थोडं ऊन जर खाली झालं 4 वाजता मग त्याच्यानंतर मग मी लसूण लावणार आहेत. तर आता थोड्या वेळ इथे बसून आणि इथं ही चिंच आहेत, बोर आहेत आणि चिंच आणि बोरीची अगदी अशी गार सावली आहेत. तर त्या सावलीमध्ये बसून मी पण इथे आराम करत आहेत आणि ज्या माझ्या बकऱ्या पण आहेत त्या पण अगदी व्यवस्थित इथे खात आहेत. तुम्ही हे बघितलं असेल. आणि नंतर माझी मुलं पण माझ्यासोबत इथे आहेत. आता त्यांना पण थोड्या वेळाने क्लासला जायचं आहे आणि मग ते पण क्लासला गेले की मग मी पण बकऱ्या बांधून टाकणार आहेत आणि नंतर मग लसूण लावून घेणार आहेत. नंतर मग गाईंचं पण काम असतं 4 वाजता, मग त्याच्यामुळे थोडीशी मी आता दुपारी इथे थोडा वेळ बसलेली आहेत. आणि बकऱ्यांचं काय असतं ना की त्या व्यवस्थित चारा खातच नाही आहेत. सारख्या इकडं एक पान खातात मग तिकडं जातात, ते असं करत असतात. तर हे बघा, त्या पण इथे आता चारा जो आहे तो खात आहेत. त्या माझ्या शेळ्या आहेत त्या खूपच छान अशा मस्तपैकी चारा खात आहेत. हे बघा. आणि इथे आहेत ना तशी खूपच अशी व्यवस्थित सावली पण आहे. आणि मित्रांनो, त्या दिवशी पण मी आलेली होती तर लग्न होतं आणि आज पण मी शेळ्याला चारायला सोडलेलं आहे. तर आज पण आमच्या शेजारी साखरपुडा आहेत, तर त्या साखरपुड्याचा आवाज येत आहेत. हे बघा. आणि म्हणजे बकऱ्या जागेवर पण खातात, कुटी वगैरे जे माझ्याकडे आहेत ते खूप चांगल्या प्रकारे खातात. पण मग दुपारी काही काम नसतं तर मग थोडं असं थोड्या वेळ जर त्यांना मोकळं जर सोडलं ना तर ते अगदी व्यवस्थित त्यांचं पोट वगैरे भरतं. हे बघा इथे, हे बघा. आणि मला पण असं काही थोडंसं काम असलं ना तर दिवस पण अगदी व्यवस्थित जातो आणि मग दिवसभर काय नुसतं घरात बसणं, झोपणं एकदम कंटाळून जातं. आणि हे थोडंसं काम पण करणं किंवा तुमच्यासोबत व्हिडिओ पण बनवणं खूपच फ्रेश वाटतं. हे बघा, अगदी व्यवस्थित असा चारा जो आहे ती बकरी खात आहेत. आणि इथे सावलीमध्ये मग बसून आपला पण आराम होतो
आणि शेळ्या पण अगदी व्यवस्थित जो चारा आहे त्या खातात. आणि हे बघा मित्रांनो, तुम्हाला त्या साईडला थोडं दिसत असेल, तिकडं गाडी वगैरे पार्किंग लावलेली आहेत आणि त्या साईडला शेतामध्येच मंडप टाकून साखरपुडा चालू आहेत. आणि आता इथे बकऱ्यांचं पण पोट भरलेलं आहे, तर आपण जाऊयात घरी. बकऱ्याला बांधून टाकत आहेत आणि मग थोड्या वेळ आराम करून परत मग लसूण लावायला शेतामध्ये जाऊयात. आणि हे बघा, इथे आपण आलेलो आहोत लसूण लावण्यासाठी आणि मी इथे अशा पद्धतीनं लसूण लावत आहेत. तर हे बघा, मी इथे लसूण जो आहे तो आता खूपच उशिरा लावत आहेत, कारण की लसूण अक्षरशः दिवाळीमध्ये किंवा दिवाळीच्या नंतर लगेच लावतात. पण मग मी खूप दिवसांनी इथे लसूण लावत आहेत, कारण म्हणजे थोडासा उशिरा मी लसूण लावत आहेत, कारण की मला लसूण लावण्यासाठी कुठे जागा शिल्लक नव्हती. म्हणजे दुसरं शेतामध्ये जागा नव्हती, कारण की गहू, मका, परत गिन्नी गवत हे शेतामध्ये लावलेलं आहेत अगोदरच, आणि मग नंतर जागा कुठे शिल्लकच नव्हती लसूण लावण्यासाठी. आणि मग नंतर मी मका जेव्हा काढली तेव्हा मी इथे मकाच्या वावरामध्ये लसूण लावत आहेत. तर हे बघा, आपण आता लसणामध्ये इथे थोडीशी मेथी पण टाकून घेणार आहोत, आणि जो लसणाच्या वाफे शेजारी जो 1-2 वाफे शिल्लक आहे तिथे पण आपण मेथी टाकणार आहोत. आणि एका साईडला आपण, तुम्हाला कालचा व्हिडिओ तुम्ही बघितला असेल, तुम्हाला माहीतच आहे की आपण इथे दशरथ घास पण केलेला आहेत. आणि लसूण, कांदे ह्या ज्या वस्तू आहेत त्या आपल्या घरच्या जर असेल तर विकत घ्यायची गरज पडत नाहीत. तर इथे मला थोडेसे कांदे पण लावायचे होते. माझ्या ज्या नणंदबाई आहेत त्यांच्याकडे अक्षरशः कांद्याचं रोप पण शिल्लक होतं, तर त्या मला बोलल्या होत्या की कांद्याचं रोप पण घेऊन जाय. पण मग मला कुठे लावण्यासाठी जागाच शिल्लक नव्हती, आणि मग मी त्यांना म्हटलं, तर खाण्यासाठी किती कांदे लागतात, एखादी गोण ही माझ्या बहिणीकडनं किंवा माझ्या नंदांकडनं जरी घेऊन आले तरी वर्षभराचं काम होतं. तर मग मी इथे कांदे नाही लावत आहेत, फक्त लसूणच लावत आहेत. आणि 2 वर्षाच्या मागे मी अक्षरशः शेतामध्ये म्हणजे पूर्ण 2-2.5 बिघे इथे कांदे लावत होती. पण मग कांद्यांचा पण खूपच त्रास असतो, ते 2-3 वेळा भरावे लागतात. आणि नंतर मग मला गाईंचं पण काम असतं आणि माझे मिस्टर पण ड्युटीवर आहेत, आणि इतकं सगळं सांभाळून ॲडजस्ट होतच नाहीत. मग मी त्याच्यामुळे यावर्षी कांदे नाही लावलेत शेतामध्ये. गाईंसाठी मका आणि गहू तेच करून दिलेलं आहेत. आणि दुसरं एक म्हणजे भाजीपाला पण करायला काही प्रॉब्लेम नाही आहेत, पण भाजीपाला जर केला तर मार्केटला भाजीपाला घेऊन जाण्यासाठी कोणी नाही आहेत, कारण की माझे मिस्टर, त्यांचं कसं सेकंड फर्स्ट शिफ्ट नाईट अशा ड्युट्या चेंज होतात. तर मग भाजीपाला मार्केटला कोण घेऊन जाणार. मग त्याच्यासाठी मी इथे भाजीपाला नाही करत अगदी मग त्यासाठी मी गायच सांभाळायचा एक निर्णय घेतला, आणि मग मी अशा पद्धतीनं गाईच सांभाळत आहेत. आणि मित्रांनो, मला एक दुसरं पण एक विशेष करून सांगायचं आहे. आता ॲक्च्युली मी माझ्या स्वतःच सांगते, माझं एज्युकेशन चांगलं झालेलं आहे, चांगलं M.Com माझं एज्युकेशन झालेलं आहे तिथे, आणि मग मी नोकरी पण करू शकते. पण मला एक वाटतं की नोकरी करण्यापेक्षा हे शेताचं जे काम केलेलं आहे ते खूपच फायद्याचं आहेत. कारण की हे बघा, आता मी अक्षरशः पहिले सुरुवातीला क्लासेस घ्यायची, आणि क्लासेस घेण्यामध्ये म्हणजे जे मुलं आहेत ते फीज वगैरे लवकर देत नव्हते. आणि मग त्याच्यानंतर नोकरी करायचं जर म्हटलं आपण कुठे बाहेर, तर आपल्याला 8 घंटे किंवा 12 घंटे नोकरीवर जावं लागतं, आणि दुसऱ्याच्या हाताखाली आपल्याला काम करावं लागतं. आणि तिथे जर गेलं तर आपल्याला ते पगार किती देता, लय तर लय 10,000 15,000 इतपत आपल्याला त्यांच्याकडनं पगार भेटतो. पण मग नोकरी न करता तुम्ही असा कुठला पण बिझनेस करा, म्हणजे जसं काही कोंबडी पालन, बकरी पालन किंवा माझ्यासारखं गाई पालन, तर त्याच्यामध्ये खूपच सारा नफा भेटतो तुम्हाला. तर पर्याय जर असेल तर नक्की तुम्ही जे आहेत माझे व्हिडिओ बघणारे त्यांनी नक्कीच ह्या क्षेत्रामध्ये तुम्ही ओळा, कारण की नोकरीपेक्षा हे खूपच चांगलं आहेत. कारण की नोकरीचं 10-15 हजाराचा पगारावर आजच्या परिस्थितीमध्ये पूर्ण महिनाभर निघत नाहीत, कारण की खूपच महागाई झालेली आहेत आणि खूपच घरामध्ये खूपच लागतं छोट्या मोठ्या गोष्टी. तर मग त्याच्यासाठी नोकरी न करता तुम्ही
हे असे छोटेसे व्यवसाय जर केले ना तर खूपच फायद्याचे आहेत, कारण की माझा एक अनुभव पर्सनल म्हणून मी तुमच्यासोबत शेअर करत आहेत. आणि ठीक आहे, मग आता आपण लसूण लावून घेऊयात. हे बघा झाला आहे, थोडा राहिला आहेत. आणि तुम्ही माझ्या मागे हे बघू शकता, इथे जी खडी आहेत, मोठी खडी, त्या खडीचा गंज पडलेला आहेत, कारण की आता पडवीचं काम चालू होतं आणि मग ती खडी जी आहे ती शिल्लक राहिलेली आहेत आणि ती आता वाहून दुसरीकडे न्यायची. तर म्हटलं मग ठीक आहे, चला इथे शेतामध्येच राहू द्या, कारण की ती इतकी सगळी वाहून दुसरीकडे न्यायचं म्हटल्यावर खूपच कठीण आहेत. मग ते खडी आम्ही एकाच ठिकाणी तिथेच ठेवली आणि मग साईडनं असे वाफे वगैरे करून घेतले आहेत. तर आपण इथे आता सगळा लसूण जो आहे तो लावून घेऊयात. तर आताच्या व्हिडिओमध्ये इतकंच, आणि आता पुन्हा भेटूया उद्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना गुड नाईट, शुभरात्री.